तुम्हाला सुद्धा आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी असे मस्त तळणीचे मोदक बनवून खायचे आहेत का? ज्याचा रंग असा परफेक्ट आहे आणि एकूण एक मोदकाला एकसारख्या पाकळ्या आल्यात. तर मग ही सोपी रेसिपी तुमच्यासाठी. हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक धमाल रेसिपी घेऊन आली आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे संकष्टी स्पेशल मोदकांची रेसिपी. तर उकडीचे मोदक नाही तर आज मी तुमच्यासोबत तळणीचे मोदक शेअर करणार आहे. बरं, उकडीच्या मोदकांची ही रेसिपी लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे, त्यामुळे तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत हे व्हिडिओ शेअर करणं विसरू नका. तळणीचे मोदक हे मी आज मैद्याच्या पिठाचे बनवते आहे. तर तुम्हाला हवं तर तुम्ही गव्हाचंही पीठ घेऊ शकता किंवा मग अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धं मैद्याचं पीठ असंही पीठ तुम्ही मळू शकता ह्या मोदकांसाठी. त्याचसोबत मी आज इथे सुक्या खोबऱ्याचे फिलिंग बनवणार आहे, सारण बनवणार आहे या मोदकांसाठी. तुम्हाला हवं तर तुम्ही ओलं खोबरंही यूज करू शकता आणि त्यामध्ये खवाही ॲड करू शकता. तर खूप व्हरायटी आहे तर मोदकांना तुम्ही कशासोबतही मिक्स करून क्रिएट करू शकता तुमच्या व्हर्जनचं मोदक. तर खूप जास्त व्हर्जन्स आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने मोदक बनवलं जातं, त्याची फिलिंग बनवली जाते. तर तुम्ही काहीही करू शकता, जसं की सुक्या खोबऱ्याचं फक्त करू शकता, त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि सुकामेवा ॲड करून, किंवा मग ओलं खोबरं आणि त्याच्यामध्ये थोडासा खवा ॲड करून. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने सारण बनवू शकता. तर ही बेसिक आयडिया आहे आपल्या मोदकांची आजच्या. हे मोदक कसे बनले जातील हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर हे मोदक बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण याचं साहित्य बघूयात. तर सगळ्यात आधी बघा, मोदक बनवण्यासाठी इथे मस्त असं सुकं खोबरं किसून घेतलं आहे, एकदम बारीक किसून घेतलं आहे मी, मोठं मोठं नाही किसायचं आहे. मग मी त्यासाठी इथे 3/4 कप गूळ घेतला आहे, चिरून घेतला आहे गूळही, आणि त्याचसोबत इथे 1 चमचा खसखस घेतले, थोडेसे ड्रायफ्रूट्स मस्त असे कट करून घेतलेत. त्याचसोबत मी इथं जायफळ घेतली आहे, तर अगदी थोडीशी ॲड करायची जायफळ आणि टेस्ट इन्हान्स होते आपल्या पदार्थाची. आणि इथे मी घेतली आहे इलायची पावडर. आणि आत्ता मैद्याच्या पिठाचं डो मळण्यासाठी आपण पीठ घेतलं आहे 1 वाटी, त्याचसोबत चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि तूप घेतलं आहे. तर इतकं साहित्य लागणार आहे. तर सगळ्यात आधी इथे पीठ मळून घेऊयात. तर यासाठी मी इथे 1 वाटी मैद्याचं पीठ घेते आहे आणि या मैद्याच्या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मग लागेल तसं पाणी ॲड करून घट्ट असा डो मळून घ्यायचा आहे या पिठाचा. तर पीठ घट्टच मळायचं आहे, जेणेकरून आपल्याला या मोदकांना व्यवस्थित शेप देता येईल. जास्त सैल नाही मळायचं आहे मोदकांचं पीठ, कारण हे भिजणार आहे पीठ. तर इथे बघा, पीठ असं घट्ट मळून झाल्यावरती मी आता तूप ॲड करून याला पुन्हा चांगलं मळून घेते आहे, जेणेकरून हे पीठ असं मऊ होईल आणि कडक नाही होणार. तर एकदा पिठाला आपण तूप लावून घेतलं की मग याला झाकून रेस्टवरती ठेवायचं आहे. तोवर आपण एकीकडे सारणाची तयारी करूयात. तर सारण बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी इथे कढईमध्ये 2 चमचे तूप ॲड करते आहे. तूप चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की मग मी आता ॲड करणार आहे 1 चमचाभर खसखस. तर खसखस नक्की ॲड करत, त्याने मस्त फ्लेवर होतो या मोदकाच्या सारणाला. एकदा खसखस छान फ्राय झाली तुपामध्ये की मग मी आता ॲड करणार आहे 1 वाटीभर सुक्कं खोबरं. तर खोबरं तुम्ही बघू शकता मी बारीक किसलं, जेणेकरून ते एकसारखं मिक्स होईल सारणामध्ये. तर तर इथे बघा, खोबरं मस्त एकसारखं भाजलं गेलं आहे. आता मी आता ॲड करणार आहे गूळ. गूळही ॲड करून ह्याला मस्त परतून घ्यायचं आहे. तर मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे, जास्त हाई नाही करायची किंवा स्लोही नाही करायची आहे. तर अगदी 5 ते 6 मिनटं लागतं हे सारण बनवण्यासाठी. तर इथे बघा, गूळ मस्त वितळला गेला आपल्या खोबऱ्यामध्ये की मग मी आता ॲड करणार आहे इलायची पावडर. त्याचसोबत मी आता ॲड करणार आहे ड्रायफ्रूट्स. तर तुम्हाला हवे तर तुम्ही ड्रायफ्रूट्स तुपामध्ये फ्राय करूनही ॲड करू शकता, मी अशीच करते आहे. आणि मला मस्त परतून घ्यायचं आहे सारणासोबत. आणि सगळ्यात शेवटी मी आता ॲड करणार आहे जायफळ. तर अगदी थोडीशी जायफळ मी आता किसून ॲड करते आहे. आणि मग जायफळही ॲड करून ह्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग हे सारण थंड होऊ द्यायचं आहे. तर अगदी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे आणि मोजक्या साहित्यात बनणारी आहे. तर नक्की ट्राय करून बघा ही मोदकाची रेसिपी. तर इथे बघा, मस्त सारण रेडी झालं आहे आणि पीठही व्यवस्थित मुरलं गेलं आहे, भिजलं गेलं आहे. आता मी या पिठातला एक गोळा घेते आहे आणि याला मस्त असं चपातीसारखं लाटून घेते आहे. तर अगदी मीडियम साईज कन्सिस्टन्सी असली पाहिजे या चपातीची, जास्त जाडही नाही किंवा पातळही नाही लाटून घ्यायचं आहे. तर मी इथे वाटीच्या साहित्याने याला शेप देणार आहे, म्हणजे वाटीच्या साहित्याने मी याला कट करून घेते आणि मग मोदक करते आहे. तर तुम्ही एक सिंगल लाटूनही त्याचे मोदक रेडी करू शकता. पण याने काय होतं, आपण वाटीच्या साहित्याने जेव्हा याला कट करतो एकसारखे मोदक दिसतात आणि मस्त शेप येतो त्यांना. त्यामुळे मी वाटीच्या साहित्याने याला कट करून मग बनवणार आहे. तर इथे बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे आपल्याला ही मस्तपैकी पोळी लाटून घ्यायची मैद्याच्या पिठाची.
तर इथे बघा अशी थिकनेस असली पाहिजे आपल्या पोळीची. आणि मग मी ह्याला वाटीच्या साहित्याने मस्त असं कट करून घेते आहे. तर मी छोटे छोटे असे मस्त क्यूट मोदक बनवण्याचा प्रयत्न करते आहे आज. आणि मस्त मी यामध्ये आता सारण फिल करते आहे. आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे आपल्याला ह्याच्या आधी पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत किंवा कळ्या बनवून घ्यायच्या आहेत मोदकाच्या. तर बघा एकसारख्या अशा बनवून घ्यायच्या आहेत. एकदा ह्या पाकळ्या व्यवस्थित बनवून झाल्या की मग मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला असं सील करून घ्यायचं या मोदकांच्या पाकळ्यांना. त्याचं तोंड लॉक करून मग ह्याला आपल्याला मोदकाचा शेप द्यायचा आहे. तर बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला मस्त असं ह्याला सील करून घ्यायचं आहे आणि लॉक करून टाकायचं आहे ह्याचं तोंड. आणि ह्याला मस्तपैकी शेप देऊन घ्यायचा आहे मोदकाचा. आणि मग झाला आहे आपला मोदक रेडी. तर बघा किती मस्त कळ्या आल्यात, एकसारख्या कळ्या आल्यात या मोदकाला. इनिशियली थोडंसं हार्ड वाटतं पण एकदा तुम्हाला जमायला लागलं, हात बसला की मग खूप इझी आहे हे मोदक बनवणं किंवा शेप देणं मोदकांना. सिमिलरली मी आता दुसरा मोदकही बनवते आहे. तर बघा सेम मी परत एकदा वाटीच्या साहित्याने असं पारी काढून घेतली आहे आणि मग त्यात मी सारण भरते आहे आणि याला पाकळ्यांना शेप देते आहे. तर एक एक कडी बनवून घ्यायची आहे आणि मग मोदकाला शेप देऊन घ्यायचा आहे. आणि सारण भरताना ही कंजूशी नाही करायची आहे. भरपूर सारण भरायचं आहे ह्या मोदकांमध्ये. आणि मग ह्याला मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ह्याच्या तोंडाला सील करून मस्तपैकी मोदकाला शेप देऊन घ्यायचा आहे. तर बघा मस्त हा मोदकही रेडी झाला आहे आणि एकसारख्या पाकळ्या दिसत आहेत त्याच्या. एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचं आहे आणि मोदक झाला आहे आपला रेडी. तर अशाच प्रकारे मी बाकीचे सगळेही मोदक बनवून घेते आहे. तर इथे बघा मस्त मोदक रेडी झाला आहे. तर इथे बघा बाकीचेही मोदक मी रेडी करून घेतले आहेत आणि परफेक्ट दिसत आहेत सगळे मोदक, एकसारखे झालेत रेडी अगदी. तर असेच सगळे मोदक मी रेडी करून घेते आहे. इथे बघा अगदी परफेक्ट एकसारखे दिसत आहेत आणि मी एकदम असे क्यूट मिनी सायझेस मी वाटीचा यूज केल्यामुळे अगदी एकसारखे दिसत आहेत हे मोदक. आणि तेलही मी एकीकडे तापत ठेवलं आहे. आणि मग मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला एक एक मोदक या तेलामध्ये सोडून ह्याला स्लो टू मीडियम फ्लेमवरती मस्त असं गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर फ्राय करून घ्यायचं आहे. खरं तर या मोदकांना जास्त वेळ नाही लागत फ्राय व्हायला. त्यामुळे अगदी स्लो टू मीडियम फ्लेम ठेवून ह्याला हळूहळू फ्राय करून घ्यायचं. जर तुम्ही हाय फ्लेम ठेवली तर मग पटकन कलर चेंज करून घेतात मोदक आणि मग ते करपू शकतात. त्यामुळे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला मोदक असे स्लो टू मीडियम फ्लेमवरती मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत. छान असा गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे, सोनेरी रंग येऊस्तोवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर अगदी 3 ते 4 मिनटं लागतात हे मोदक फ्राय व्हायला. तर बघा काय मस्त दिसत आहेत हे मोदक आत्ताच. आणि मग ह्यांना अगदी स्लो टू मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनटं फ्राय करून झाल्यावरती काढून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्रा ऑइलही रिमूव्ह करून घ्यायचं आहे आणि मग ह्याला काढून घ्यायचं आहे आणि सर्व करायचे आहेत. आणि बघा झालेत आपले मस्त एकसारखे गोल गोल मस्त गोड असे मोदक रेडी. तर मी आता इथे सेकंड बॅचही फ्राय करून घेते आहे मोदकांची. तर कशी वाटली तुम्हाला ही मोदकांची रेसिपी हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली शेअर करायला विसरू नका, जेणेकरून असे छान मिळतात. तर इथे मस्त ह्या मोदकांनाही मी मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेते आहे. आणि मग झालेत रेडी आपले एकसारखे भरपूर साऱ्या पाकळ्या असलेले सुंदर क्यूट मिनी मोदक रेडी. इथे बघा एकूण एक मोदकाला मस्त असा कलर आहे आणि एकसारख्या पाकळ्या दिसत आहेत अगदी ह्या मोदकांच्या. तुम्हाला कसे वाटले हे मोदक हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे झालेत माझे मोदक रेडी. तर तुम्ही बघू शकता असा मस्त परफेक्ट कलर आणि टेक्स्चर आलं आहे ह्याला आणि एकसारखा अगदी शेप आला आहे. आणि पाकळ्याही याच्या बघा मस्त आल्यात एकूण एक.
एकूण एक कळी मस्त दिसते आहे मोदकांची. तर परफेक्ट झालेत हे मोदक. तर तुम्हाला कशी वाटली ही मोदकांची रेसिपी हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अशाच छान रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय.